स्वागत बुलेटिनमध्ये आता बातमी आहे महाबळेश्वरमधून आलेली वेण्णा लेक परिसरामध्ये एका तरुणानं आत्महत्या केल्याची माहिती कळते। मोबाईल आणि इतर साहित्य तलावाच्या बाहेर आढळून आलेलं आहे आणि त्यामुळे ही घटना उघड झालेली आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झालेत आणि नेमकं काय झालंय याची सध्या ते चौकशी करतायत, तपास करतायत। महाबळेश्वरमधली घटना आहे। वेण्णा लेक परिसरामध्ये वेण्णा लेकच्या तलावामध्ये एकानं उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती कळते। या व्यक्तीचा मोबाईल आणि इतर साहित्य तलावाच्या बाहेर आढळलं आणि त्याच्यामुळे ही घटना उघड झाल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळते आहे। त्याची एक महत्त्वाची बातमी महाबळेश्वरमधून आलेली। वेण्णा लेकमध्ये उडी घेऊन या तरुणानं आपलं जीवन संपवलेलं आहे। मोबाईल आणि इतर साहित्य तलावाबाहेर आढळलं आणि त्यामुळे ही घटना उघड झाली आहे। या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले। महाबळेश्वरमधली ही घटना आपण बघतोय। किरण मोहिते आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। किरण, काय अधिक माहिती कळू शकली आहे? महाबळेश्वरमध्ये एक दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। एका युवकाने वेण्णा लेकच्या तलावामध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे। या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस आणि ट्रॅकर्स पोहोचले आहेत आणि त्या युवकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। धन्यवाद या माहितीबद्दल। वेण्णा लेकमधून उडी मारण्याचा या युवकानं प्रयत्न केलेला दिसतोय। महाबळेश्वरमधून आलेली एक महत्त्वाची बातमी। पुढची बातमी आहे, गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून एक तरुण गंभीर जखमी झालाय। अंबरनाथमधल्या गर्दीमुळे धावत्या लोकलमधून हा तरुण गंभीर जखमी झालेला आहे, पडलेला आहे। निलेश नागझरे असं या तरुणाचं नाव कळतंय, ज्याच्या डोक्याला आणि जबड्याला गंभीर दुखापत झालेली आहे। उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। अंबरनाथमधली घटना आहे। धावत्या लोकलमध्ये चढण्यासाठी हा तरुण गेला होता आणि तिथे पडून तो गंभीर जखमी झालेला आहे। निलेश नागझरे असं या तरुणाचं नाव कळतंय, त्याच्या डोक्याला आणि जबड्याला गंभीर दुखापत झाली आहे। मुंबईतल्या एका रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलेलं आहे। अंबरनाथमधली ही बातमी आपण बघतोय। आपल्याला माहिती आहे प्रचंड गर्दी असते सकाळच्या वेळी आणि अंबरनाथ स्थानकावर लोकलमधून पडून एक तरुण गंभीर जखमी झालाय। निलेश नागझरे याच्या डोक्याला आणि जबड्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती कळते। लोकलमध्ये सातत्यानं गर्दीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे अशा रीतीनं गंभीर जखमी होण्याचं प्रमाण देखील वाढत असतं। आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी बहुतेकदा सकाळी सगळे कर्मचारी निघत असतात आणि अंबरनाथमधली ही माहिती कळते। गणेश गायकवाड यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। गणेश, काय अधिक माहिती कळू शकली या संदर्भात? रेणुका, काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडलेली ही घटना आहे। बदलापूरहून निघालेला हा तरुण कामासाठी घाटकोपरच्या दिशेने आणि नेहमीप्रमाणे त्याने मुंबईची लोकल पकडली होती। मात्र दरवाजात उभा असताना जेव्हा अंबरनाथ स्थानकात ही लोकल आली त्यावेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि अंबरनाथ स्थानकात जेव्हा ही अजून गर्दी वाढली त्यावेळेस हा तरुण प्लॅटफॉर्मवर बाहेर फेकला गेला। त्याच्या डोक्याला आणि त्याच्या जबड्याला जवळ दुखापत झालेली आहे आणि मांडीचं हाड देखील त्याचं मोडलेलं आहे। प्रथम रेल्वे पोलिसांनी त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यानंतर त्याला पुढे सायनच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलाय। सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे। धन्यवाद गणेश गायकवाड या माहितीबद्दल। सध्या तरुणाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कळते। डोक्याला, जबड्याला त्याचबरोबर